नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर टॉपिक वाईज. तर सगळ्यात पहिला टॉपिक होतो आपला हवामान. तर पहिला क्वेश्चन होतो मित्रांनो, महाराष्ट्रात मुख्यतः कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर महाराष्ट्रात मुख्यतः प्रकारचे हवामान आढळते मित्रांनो, उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान आढळते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो? तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, ते कोकण विभागामध्ये सर्वाधिक पडतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान कोणत्या प्रदेशात जिल्ह्यात आढळते? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान जे आढळते मित्रांनो, ते आढळते मध्य महाराष्ट्र, अहमदनगर, सोलापूर या प्रदेशात जिल्ह्यात आढळते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो महाराष्ट्रातील पावसाचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर महाराष्ट्रातील पावसाचा मुख्य स्रोत जो आहे मित्रांनो, ते नेतृत्व मान्सून आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रात पावसाळा साधारणपणे कधी सुरू होतो? तर महाराष्ट्रात पावसाळा जो सुरू होतो मित्रांनो, तो जून महिन्यापासून साधारणपणे सुरू होतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो महाराष्ट्रात पावसाळा साधारणपणे कधी संपतो? तर महाराष्ट्रात पावसाळा जो साधारणपणे संपतो मित्रांनो, ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो पावसाळा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, कोकणात मुसळधार पावसाचे प्रमुख कारण काय आहे? तर कोकणात मुसळधार पावसाचे प्रमुख कारण जे आहे मित्रांनो, ते आहे अरबी समुद्र व सह्याद्री पर्वतरांगेमुळे मुसळधार पाऊस पडतो तिथे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, महाराष्ट्र पर्जन्य छायेचा रेन शेडो प्रदेश कोणता आहे? तर रेन शॅडो प्रदेश जो आहे मित्रांनो, ते आहे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 आहे तो महाराष्ट्रातील सर्वाधिक आर्द्रता कोणत्या भागात आहे असते? तर सर्वाधिक आर्द्रता जी असते मित्रांनो, ती कोकण भागामध्ये सर्वाधिक आर्द्रता असते. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक उष्ण प्रदेश कोणता मानला जातो? तर महाराष्ट्रात सर्वाधिक उष्ण प्रदेश जो मानला जातो तो विदर्भाला मानला जातो मित्रांनो. विदर्भात जास्त तपते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो, महाराष्ट्रातील थंड हिवाळ्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर महाराष्ट्रातील थंड हिवाळ्यासाठी प्रसिद्ध शहर जे मित्रांनो, ते आहे महाबळेश्वर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणापैकी एक कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणापैकी एक ठिकाण जे आहे मित्रांनो, ते महाबळेश्वर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो, महाराष्ट्रातील उन्हाळा साधारण कोणत्या महिन्यात असतो? तर महाराष्ट्रातील उन्हाळा जो साधारणपणे असतो ते मार्च ते मे पर्यंत असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, महाराष्ट्रात हिवाळा साधारण कोणत्या महिन्यात असतो? तर महाराष्ट्रात हिवाळा जो असतो मित्रांनो, ते असतो डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, महाराष्ट्रातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा आहे? तर महाराष्ट्रातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव जो आहे तो अरबी समुद्रावरचा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पर्जन्याचे प्रमुख स्वरूप कोणते? तर पर्जन्याचे प्रमुख स्वरूप जे आहे मित्रांनो, ते आहे पर्वतीय आरोग्य पीक पाऊस आहे मित्रांनो. हे याचं कारण आहे, स्वरूप आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडील भागात पाऊस कमी पडण्याचे कारण काय? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागात पाऊस कमी पडण्याचे कारण जे आहे मित्रांनो, ते आहे पर्जन्य छाया परिणाम आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, महाराष्ट्रातील कोरडा प्रदेश कोणता? तर महाराष्ट्रातील कोरडा प्रदेश जो आहे मित्रांनो, ते आहे मराठवाडा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक दमट हवामान कुठे आढळते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक दमट हवामान जे आढळते मित्रांनो, ते कोकण किनारपट्टीमध्ये आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? तर महाराष्ट्रात पाऊस प्रामुख्याने जो पडतो ते नेतृत्व मान्सून वाऱ्यामुळे पडतो मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, विदर्भात उन्हाळ्यात तापमान साधारण कितीपर्यंत पोहोचू शकते? तर विदर्भात तापमान जे पोहोचू शकते मित्रांनो, ते 45 डिग्री सेल्सिअस इतके पोहोचू शकते मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील हवामानाचे प्रमुख ऋतू किती मानले जातात? तर महाराष्ट्रातील हवामानाचे प्रमुख ऋतू जे मानले जातात मित्रांनो, ते 3 ऋतू मानले जातात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा मानले जातात. 3 ऋतू मानले जातात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील ऑक्टोबर महिन्यातील उष्ण व दमट हवामानाला काय म्हणतात? तर महाराष्ट्रातील ऑक्टोबर महिन्यातील उष्ण व दमट हवामानाला जे म्हणतात मित्रांनो, ते म्हणतात ऑक्टोबर हीट म्हणतात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, महाराष्ट्र पाऊस आणणारे ढग प्रामुख्याने कोणत्या समुद्रातून येतात? तर महाराष्ट्रात पाऊस आणणारे प्रमुख ढग जे येतात मित्रांनो प्रामुख्याने ते अरबी समुद्राकडून येतात. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, महाराष्ट्रातील हवामानावर प्रभाव टाकणारी प्रमुख पर्वतरांग कोणती? तर महाराष्ट्रातील हवामानावर प्रभाव टाकणारे प्रमुख पर्वतरांग जे आहे मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांग आहे मित्रांनो, सह्याद्री पश्चिम घाट. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्पोर्ट्सवरून. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन किती वर्षांनी होते? तर ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन जे होते मित्रांनो दर 4 वर्षांनी होते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ जो आहे मित्रांनो तो कोणताही खेळ नाही, भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. याच्यानुसार आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही आहे, तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? तर क्रिकेटमध्ये एका संघात जे खेळाडू असतात ते 11 खेळाडू असतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, फुटबॉलमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? तर फुटबॉलमध्ये एका संघात जे खेळाडू असतात मित्रांनो ते 11ही असतात. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मित्रांनो, हॉकीमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? तर हॉकीमध्ये एका संघात जे खेळाडू असतात मित्रांनो ते 11 असतात, हे ध्यानात ठेवा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो, कबड्डीमध्ये एका संघात मैदानावर किती खेळाडू असतात? तर कबड्डीमध्ये एका संघात मैदानावर जे खेळाडू असतात मित्रांनो ते 7 असतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, खो खोमध्ये एका संघात मैदानावर एका वेळी किती खेळाडू खेळतात? तर खो खोमध्ये एका संघात मैदानावर एका वेळी जे खेळाडू खेळतात ते 9 खेळाडू खेळतात मित्रांनो. 8 बसतात आणि प्लस 1 धावतो, असा जो खेळाडूचा प्रकार असतो मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळा अभयारण्य जे आहे मित्रांनो ते पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर पर्यावरण संरक्षण कायदा जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1986 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, वृक्षारोपणामुळे कोणता वायू कमी होतो? तर वृक्षारोपणामुळे जो वायू कमी होतो मित्रांनो तो होतो कार्बन डायऑक्साईड होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, भारतात किती टक्के वनक्षेत्र असावे असे राष्ट्रीय वन धोरण सांगते? तर भारतात जे टक्के असावे ते 33% वनक्षेत्र असावे असे राष्ट्रीय वन धोरण सांगते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अभयारण्य जे आहे मित्रांनो ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, जंगलातील अन्नसाखळीची सुरुवात कोणापासून होते? जंगलातील अन्नसाखळीची सुरुवात जी होते मित्रांनो ती वनस्पतीपासून होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिन जो साजरा केला जातो मित्रांनो तो केला जातो 21 मार्च रोजी केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? तर रेड डेटा बुक जी आहे संबंधित ती दुर्मिळ प्रजातीशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, वनतोडीचा परिणाम काय होतो? तो वनतोडीचा परिणाम जो होतो मित्रांनो ते होतो जैवविविधता कमी होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करते? तर ओझोन थर जे संरक्षण करते मित्रांनो ते UV किरणापासून करते. ए जे आपला राईट आन्सर होईल.